कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सुरुवातीला अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांनी केलं. त्यानंतर या सभेत बोलताना सभापती सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीमध्ये आपल्या मालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकरी बांधवांना आजपासून मोफत भोजन व्यवस्था सुरू केल्याची घोषणा केली. 6.5 ते 7 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बाजार समितीमध्ये शेवटच्या टोकापासून शेतकरी माल घेऊन येतात. त्यांना प्रसंगी सौदे नाही झाले तर उपाशी राहावं लागतं. त्यांचीही गैरसोय लक्षात घेऊन बाजार समिती आवारातच त्यांच्या मोफत जेवण आणि निवास व्यवस्थेचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या निर्णयाचं शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. बाजार समितीच्या पाठपुराव्यामुळं गुळाला भौगोलिक उपदर्शन GI मानांकन मिळाल्यानं गुळाची निर्यात परदेशात करता येणार आहे. याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे, असं सभापतींनी सांगितलं. भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारातील पारंपरिक पद्धती बदलून अत्याधुनिक पद्धतीनं आणि जलद गतीनं शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार व्हावेत, तसंच खरेदीमध्ये स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळावा म्हणून केंद्र शासनानं ई-ऑक्शन प्रणाली अंमलात आणण्याचं धोरण अवलंबलंय. त्याअंतर्गत कृषी विपणन संचालनालयामार्फत राष्ट्रीय कृषी बाजार योजना चालू केली आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाल्याचं या सभेत सांगण्यात आलं. या सभेत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत अनेक सभासद व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. या सभेला उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक प्रकाश देसाई, पैलवान संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, शेखर देसाई, शंकर पाटील, संदीप वरांडेकर, शिवाजी पाटील, पांडुरंग काशीद, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, दिलीप पोवार, नाना कांबळे, मेघा देसाई आदी उपस्थित होते.